हाय हॅलो प्रेस नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद ईश्वरीच्या चरणी प्रार्थना। आजची रेसिपी आपली शेपूची भाजी। कोणी शेंगदाण्याचं कूट टाकते, कोणी नाही का गुलाबी कलरची डाळ, प्रत्येकाची वेगवेगळी टेक असते बनवायची। आज आम्ही नाही का मूग टाकून हे करणार शेपूची भाजी। कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते। मी तर नाही का कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते, सोबत एक कांदा, बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचते, ठेचून टाकलेलं लसूण, सगळे हिरव्या मिरच्या कापून टाकल्या, चांगलं लाल करून द्यायचं। स्वच्छ पाण्याने शेपूची भाजी केली, कापून सगळे आपलं टाकले त्याच्यामध्ये। मी अर्धा चमचा मीठ टाकते त्याच्यामध्ये, तीन तासापूर्वी मी डाळ भिजत घातली मुगाची। सगळं एकजीव करायचं। 15 मिनिटात आपली भाजी होणार। बारीक गॅसवर आता आपण भाजीवर झाकण ठेवू आणि 15 मिनिटं भाजी होऊन द्यायची। सारखं मध्ये मध्ये खालीवरती करत राहायचे। बघा आपली शेपूची भाजी, लसूण ठेचून आणि हिरव्या मिरच्या कापलेल्या, सोबत हे बीट सोबत खा मस्त, आणि काकडी, चपाती, मस्त गरम गरम चपाती, त्यासोबत शेपूची भाजी। मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।